साधु साधु साधु। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। साधु साधु साधु। या प्रकारे आपण याचना केलेली आहे की सर्व प्रकारची आपत्ती विपत्ती दूर होण्याकरिता, सर्व प्रकारची संपत्ती साध्य होण्याकरिता, दुःखातून भयातून रोगातून सुटका करून घेता यावी याकरिता, आज करीत असलेल्या पुण्याच्या बलाने आम्हाला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं याकरिता, हे पुण्यकर्म आमच्या सोबत राहावं आणि दुःखातून मुक्तीकरिता मदत व्हावी याकरिता बनते अनुग्रहंकत्वा परित्तं वृत्तमंगलम। बनते आमचा असा आग्रह आहे की आमच्या रक्षणाकरिता रक्षण सूत्राचा पाठ करावा। तर आज आपण उपोषताला धारण केलेलं आहे। आज अमावस्या उपोषत व्रत। हा उपोषताचा दिवस आपल्यासाठी आपल्या जीवनामध्ये हितकारी लाभकारी आहे। सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो। कोणत्याही सणाला बाकीच्या शील धारण केल्या जात नाही, शील पालन केल्या जात नाही, मनोरंजन केले जाते, परंतु या सणाला मात्र आपण उपोषत शील धारण करतो। म्हणून सर्वात आपल्या जीवनातलं श्रेष्ठ जर कोणता सण असेल तर तो आहे उपोषताचा दिवस। पौर्णिमा अष्टमी अमावस्या अष्टमी म्हणून भगवान बुद्ध म्हणतात चतुर्दशी पंचदशी याच पक्षस अठ्ठमी पाठिहारीय पक्षंच अठ्ठंग सुषमागतं उपोषतं उपवसेय योपी समाधिसो नरोती। भगवान बुद्ध म्हणतात की ज्या नराला, ज्या मानवाला माझ्या समान बनाची इच्छा असेल, बनू इच्छित असेल, त्याने पक्षाची अमावस्या, पौर्णिमा, अष्टमीला, 2 अष्टमी या 8 अंगांनी युक्त असणाऱ्या या अष्टशिलाचे व्रत धारण करावे आणि उपोषताला ग्रहण करून शील पालन करावे। त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रमाद करू नये। अपमादेन संपादेत, अप्रमादाने त्याचं आचरण करावं, संपादन करावं। अप्रमादाच्या गुणांचे लाभ भगवान बुद्धांनी सांगितले की आपण जेव्हा आळस करत नाही, दुर्लक्ष करत नाही त्या शीलाकडे, तुटण्याकडे, तेव्हा सजग राहतो, तेव्हा आपलं शील अखंड राहतं, व्रत पूर्णत्वात जातो आणि व्रतामुळे मनुष्य निर्वाण मार्गाचा प्रवासी होतो। म्हणून प्रमाद करता कामा नये। अप्रमादाच्या गुणांचा जो लाभ आहे, अप्रमादी होऊन आपण विहार करतो, आचरण करतो, त्या शीलाचं पालन करतो, व्रतस्थ जीवन जगतो, त्याचे लाभ आहे। भगवान बुद्ध या बद्दल सांगतात अपमादानी संसगाथेद्वारा भगवान बुद्धांनी या अप्रमादाच्या महत्त्वाचे वर्णन केले गेले आहे। भगवान बुद्धांनी भिक्षूंना संबोधित करून सांगितले आहे वयधम्मा संखारा अपमादेन संपादित। हे सर्व धर्म कसे आहे? व्यय होणारे आहे, नष्ट होणारे आहे, म्हणून यांना अप्रमादाने संपादन करा, त्यामध्ये आळस करता कामा नये। अर्थात सर्व संस्कार अनित्य आहे, म्हणून भिक्षूंनो अप्रमादाने सर्व कुशल चांगल्या कर्माचे संपादन करा। तसेच बुद्ध धर्मामध्ये अप्रमादाचे महत्त्वपूर्ण स्थान आहे। अप्रमादाचे जे स्थान आहे ते महत्त्वपूर्ण आहे, आपल्यासाठी हितकारक आहे, कल्याणकारक आहे, विशेष महत्त्वाचे आहे। म्हणून अप्रमादाला अमतपदं, अमृतपद म्हटलेलं आहे। जो या अप्रमाद करतो, प्रमाद करत नाही, ते अमृता समान आहे। आणि पमादो मच्चुनो पदम, प्रमाद हा मृत्यू समान आहे, मृत्यूच्या पदा समान आहे, अशा प्रकारे म्हटले गेले आहे। अप्रमादी मनुष्याचा मृत्यू होत नसतो, अप्रमादी हा मरत नसतो म्हणजे दुर्गतीला जाऊन त्याचा नाश होत नसतो, तो कीर्तिरूपाने उरत असतो, कारण तो
सजग आहे आणि पुण्यकर्म करतो, निर्वाणाकडे जाणाऱ्या मार्गाला तो भ्रमण करतो म्हणून. आणि प्रमादी मनुष्य प्रेता समानच आहे. जो प्रमाद करतो आपल्या शिलाबद्दल, त्यागाबद्दल, व्रताबद्दल, तो दुर्लक्ष करतो, आळस करतो, तो मेल्या समान आहे, प्रेता समान आहे. तो जीवित नाही आहे, मेलेला आहे. तो माणसामध्ये दिसतो, माणसासारखा दिसतो, मेलेला मुर्दा आहे, तो जिवंत नाही आहे. कारण तो शील पालन करत नाही, व्रताकडे लक्ष देत नाही, शिलाकडे लक्ष देत नाही आणि हर शिलाप्रती सजग राहत नाही. तो मेल्या समान आहे. त्याच्या जीवनात माणूस असून त्याच्या जीवनाचा कोणताही फायदा नाही. तो व्रत धारण करत नाही, शील पालन करत नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, अपमाद अमत पदं पमादो मच्चुनो पदं अपमत्तान मीन्यांती ये पमत्ता मता यथा. अप्रमादाचा सामान्य अर्थ आळस न करणे. शील पालन करत आहे, व्रत धारण करत आहे, तर आळस त्याबद्दल न करणे. तुटलं तर तुटू दे, काही फरक पडत नाही. आज खाल्लं तर खाल्लं, आज कोणता पिक्चर पाहिला किंवा नाच गाणे पाहिले तर काही हरकत नाही, जाऊ द्या, काय होत नाही. अशा प्रकारे आज मी नटून थटून जात आहे, काय फरक पडत नाही आजच्याच दिवस. हे काय आहे? मेल्या समान आहे, मरण आहे. आळस करणे, दुर्लक्ष करणे, शिलाला कमी लेखणे, व्रताला कमी लेखणे, आपलं मरण होत आहे तिथे. आपण आपल्या जीवापेक्षाही त्याला जपावं लागतो. नाही, हे माझ्या जीवनातलं सर्वात मोठं उच्च ध्येय आहे आणि ते मला गाठायचं आहे, म्हणून याला पालन करायचं आहे. आणि हे अमृता समान आहे पालन करणे, आणि आळस करणे मरण्या समान आहे. म्हणून आळस न करणे, प्रमाद नसणे, सावधान, जागरूक इत्यादी होतो. तो तसेच याचा विशेष अर्थ मनाचा व शरीराचा आळस नसणे, दोन्ही बाजूने आळस न करणे असा केला जाऊ शकते. थिन्मिद्ध जे अकुशल चित्त आहे, एक अकुशल चैतसिक आहे. थिन्मिद्ध मनामध्ये आळस उत्पन्न होतो, बेचैनी उत्पन्न होतो. त्या शिलाप्रती, त्यागाप्रती, व्रताप्रती इच्छा होत नाही पालन करण्याची, दुर्लक्ष करतो, ज्यामुळे आपले मन आणि शरीर आळसयुक्त होत असते. म्हणून मनामध्ये आळसाला जागा देता कामा नये. जर आळस म्हणजे प्रमाद रहित असेल, आपण जर आळसरहित असेल तर त्याला अप्रमाद म्हणतात. आपण अप्रमादीय, प्रमाद करत नाही आहोत. अप्रमादामुळे मनुष्यामध्ये कर्माची मान्यता, शील पाळण्याची प्रबलता, नेहमी जागरूकता व सावधानता भरपूर असते. जो व्यक्ती शील पालन करतो, आळस करत नाही, शीलाला तुटू देत नाही, व्रताकडे लक्ष देतो, कोणतेही सामाजिक कार्य असेल तर त्यामध्ये या शील जर आडवं येत असेल आणि शिलामध्ये आळस किंवा शील तुटण्याची अवस्था येत असेल तर तो प्राधान्य शिलाला देत असतो. आपल्या बाकीच्या साऱ्या मान सन्मानाच्या, पुरस्काराचे याला त्याला महत्त्व देत नसतो. म्हणून सर्वात त्याचा पुरस्कार, श्रेष्ठ पुरस्कार, अमृता समान जो त्याला पुरस्कार मिळत आहे ते काय आहे? अप्रमाद, प्रमाद न करणे. यामुळे आपल्याला या अप्रमादामुळे काय मिळतो? मनुष्यामध्ये कर्माची, पुण्यकर्माची मान्यता तयार होतो, शील पाळण्याची प्रबलता तयार होतो, नेहमी जागरूकता प्राप्त होतो आणि सावधानतापूर्वक तो सदैव असतो. यामुळे मनुष्य आपल्या ध्येयाला पूर्ण करण्यामध्ये सफलता प्राप्त करत असतो. त्याचं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण होत असतो आणि आपल्या जीवनामध्ये तो सफल होत असतो. तसेच धम्मपदामध्ये अप्रमादाची प्रशंसा करताना असे म्हटले जाते की मेधावी पुरुष मनुष्य अप्रमाद, संयम आणि दमन याद्वारे स्वतःला द्वीप बनवतो. जो मेधावी आहे, पराक्रमी आहे, जो या शिलाला जपणारा आहे, मेहनत करणारा आहे, प्रत्येक क्षण सजग राहणारा आहे, असा व्यक्ती आपल्या या अप्रमाद आणि संयम आणि दमन याद्वारे स्वतःचा दीप बनतो, स्वतःचा मालक बनतो, स्वतःचा सहारा बनतो. पाण्याचा प्रवाहसुद्धा आपल्याला कोणतीही बाधा पोहोचवत नाही, वशमध्ये करणार नाही. प्रमादाच्या दुर्गुणाला सांगताना भगवान बुद्धांनी म्हटले आहे की मूर्ख तसेच बुद्धी नसणारा मनुष्य अप्रमादाचे या प्रकारे रक्षण करीत असतो.
की जसे श्रेष्ठ धनाचे रक्षण केल्या जात असते असे म्हटले जाते की ज्ञानी लोक अप्रमादाने प्रमादाला दूर करीत असतो. अप्रमादाला ज्ञानी लोक दूर करत असतात आणि प्रमादाला जपणारे लोक, मूर्ख लोक प्रमादाला जपत असतात आणि अप्रमादाला या अप्रमादाने प्रमादाला दूर करत असतो. म्हणजे प्रमाद आपल्या ठिकाणी वसू देत नाही. तेव्हा तो प्रज्ञेच्या महालावर चढून शोकरहित होऊन जातो. शिखरावर चढतो तो प्रज्ञेचा जो महाल आहे त्यावर चढून तो त्याला शोक, कोणत्याही गोष्टीचा शोक होत नाही, शोकरहित होऊन जातो. अप्रमादामध्ये रत असणारा भिक्षू, प्रमादामध्ये भयाला पाहणारा पतनास पात्र होत नाही. त्याचं कधीही अधपतन होत नाही. कोणता नर असो, नारी असो, भिक्षू असो, भिक्षुणी असो, ते प्रमादाला दूर करणारे, अप्रमादाने शीलाला संपादन करणारे, त्याचं कधीही अधपतन होत नाही, भयाला प्राप्त होत नाही. तो निर्वाणाच्या जवळ असतो. सदाचारी व्यक्ती अप्रमादामुळे श्रेष्ठत्वाला प्राप्त होतो. म्हणून सर्व प्रमादाची प्रशंसा अप्रमादाची प्रशंसा करीत असतात. म्हणून हे प्रमाद करीत नाही, अप्रमादाची प्रशंसा करीत असतात की कोणीही प्रमाद करू नये, अप्रमादाने राहावे, अप्रमादाने संपादन करावे. म्हणून अप्रमादाची शीलवान लोक, ज्ञानी लोक सदैव प्रशंसा करत असतात. प्रमादाची प्रशंसा करत नाही. प्रमाद हा मृत्यू समान आहे आणि प्रमाद सदैव निंदनीय असतो. प्रमाद आहे निंदा करण्यायोग्य आहे. या प्रकारे सर्वत्र अप्रमादाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला गेला आहे. जो उद्योगी, परिश्रमी आहे, सावधान आहे, जागरूक आहे आणि कुशल कर्म करणारा आहे, तो मनुष्य नेहमी आपल्या जीवनामध्ये सफलता प्राप्त करत असतो, सर्वांकडून प्रशंसेस पात्र होत असतो. तसेच या प्रकरणामध्ये अप्रमादाच्या गुणाची चर्चा करताना सांगितले गेले आहे की प्रमादाला दूर करून अप्रमादाचे आचरण करायला पाहिजे. कारण प्रमाद सर्व दोषांची मूळ आहे. हा आळस, दुर्लक्ष, बेहोशी हे काय सर्व दोष उत्पन्न करणारा आहे, मूळ आहे. आणि अप्रमाद सर्व गुणांचा हेतू आहे. सजगता, आळस न करणे, नेहमी सतर्क राहणे दुर्गुणाप्रती आणि त्या दुर्गुणाला दूर करण्यासाठी प्रयत्नशील असणे, हे आपल्या गुणांचा अप्रमाद हेतू आहे. सद्गुण उत्पन्न करण्याचा प्रथम हेतू काय आहे? अप्रमाद. या प्रकारे अप्रमादाच्या गुणावर यामध्ये विशेष रूपाने प्रकाश टाकला गेलेला आहे. म्हणून अप्रमादाने व्रताला संपादन करावे. हे जे उपोषणाचं व्रत धारण केलेलं आहे ते कशाने संपादन करणे? अप्रमादाने संपादन करावे. तेव्हा आपलं मंगल होतं आणि निर्वाणाच्या जवळ पोहोचतो. तर अशा प्रकारे आपण जे आज व्रताला धारण केलेलं आहे ते तुमचं व्रत पूर्णत्वात जावं. निर्वाण मार्गाकरिता हे तुमचं जो उपोषणाचा मार्ग आहे निर्वाण मार्गाकरता प्रशस्त हो, या प्रकारची मंगल कामना करतो. आणि तुम्ही तुमच्या या उद्दिष्टामध्ये, ध्येयामध्ये, निर्वाणगामी मार्गाकडे जाण्यामध्ये सफलता प्राप्त करो, अशा प्रकारची मंगल कामना करतो. इथेच मी माझे उर्वरित शब्द थांबवतो. सुखी हो, मंगल हो, कल्याण हो.